नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्याला आयुष्यात कुठे ना कुठे लागू पडतो. अनेक लोक मेहनत करूनही मागे राहतात. त्यांना संधी मिळत नाही असं नसतं, त्यांना नशीब साथ देत नाही असंही नसतं, कारण काही आणखीनच असतात. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत. नेमके लोक आयुष्यात मागे का पडतात आणि त्यामागचं खरं सत्य नेमकं काय आहे. तर मित्रांनो, लोक मागे का पडतात? आपण अनेकदा म्हणतो, काळ बदलला आहे, स्पर्धा वाढली आहे, नशीब साथ देत नाही. पण खरं सांगायचं तर लोक मागे पडण्यामागचे बाहेरची कारणं कमी आणि आतली कारणे जास्त असतात. त्यातलं पहिलं कारण आहे भीती. लोक प्रयत्न करण्याऐवजी टाळाटाळ करतात, कारण त्यांना अपयशाची भीती वाटते. जमलं नाही तर लोक काय म्हणतील या प्रश्नाने ते आधीच हारतात. भीती माणसाला थांबवते आणि थांबलेला माणूस कधीच पुढे जात नाही. तर दुसरं आहे आळस. आजचं काम उद्यावर ढकलणं ही सवय हळूहळू आयुष्य मागे घेऊन जाते. पण यश मिळवण्यासाठी रोज थोडं थोडं कष्ट करावं लागतं. पण आळस माणसाला सोप्या मार्गाची सवय लावतो आणि सोपे मार्ग शेवटी कठीण आयुष्य देतात. तर तिसरं आहे चुकीची संगत. आपण ज्या लोकांमध्ये उठतो बसतो त्यांचाच प्रभाव आपल्यावर पडतो. नकारात्मक तक्रार करणारे, सतत दोष देणारे लोक आपल्यालाही तसंच विचार करायला शिकवतात. चुकीची संगत स्वप्न मारत नाही, पण हळूहळू त्यांना विसरायला लावते. चौथा आहे स्वतःवर विश्वास नसणे. मी करू शकत नाही ही भावना माणसाला प्रयत्नच करू देत नाही. स्वतःवर विश्वास नाही, त्याच्यावर जगही विश्वास ठेवत नाही. विश्वासाशिवाय कौशल्य, संधी आणि मेहनत सगळं व्यस्त ठरते. तर पाचवा आहे ध्येय स्पष्ट नसणे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, कारण दिशा नसेल तर गती असूनही प्रवास चुकतो. काय करायचंय, का करायचंय आणि कुठे जायचंय हे ठरलेलं नसेल तर माणूस मेहनत करूनही चुकीच्या वाटेवर चालतो. तर शेवटी सत्य एवढंच आहे, लोक मागं पडत नाहीत, ते थांबतात. भीतीमुळे, आळसामुळे, चुकीच्या लोकांमुळे आणि स्वतःवर विश्वास नसल्यामुळे. पण ही सगळी कारणं बदलता येतात. भीतीवर मात करता येते, आळसावर शिस्त जिंकू शकते, संगत बदलता येते, विश्वास शिकता येतो आणि ध्येय ठरवता येतं. फरक फक्त एवढाच आहे, बदलायची तयारी आहे का? तर शेवटी एवढंच बोलेल मित्रांनो, लक्षात ठेवा, लोक मागं पडत नाहीत, ते स्वतःला थांबवतात. पण थकलेला माणूसही पुढे पुन्हा चालू शकतो. फक्त निर्णय घ्यावा लागतो. आजच ठरवा, भीतीपेक्षा प्रयत्न मोठा असू द्या, आळसापेक्षा शिस्त मोठी ठेवा आणि स्वतःवरचा विश्वास कधीच सोडू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्याला खरंच वाटलं असेल तर कमेंट करा. तर मित्रांनो, धन्यवाद.